श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय भक्तांनो, एकदा नरसप्पा सुतार आपल्या शेतात जात असता महाराज एका दुकानात बसले होते. सुताराने श्रींची प्रार्थना केली की आमच्या शेतात उत्तम हुरडा झाला आहे, करता आपण खाण्यास चलावे. समर्थांनी एक शिवी हासडली. कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे? सुतार हात जोडून प्रार्थना करून म्हणाला, महाराज चुकलो, शेत माझे नाही, आपल्या शेतात हुरडा आहे, तो खाण्यास चलावे. मग समर्थ सेवेकरांसह हुरडा खाण्याकरता गेले. सुताराने हुरड्याबरोबर खाण्यासाठी ऊसही आणलेला होता. ऊस खाऊन महाराजांनी त्याची कांडकी जमिनीत पुरून ठेवली. तेव्हा सुतारामास वाटले की श्रींची इच्छा आपण ऊस लावावा अशी आहे. मग त्या साली त्याने ऊस लावला. तो उत्तम प्रकारचा होऊन सुतारास दर सालपेक्षा 20 पट उत्पन्न मिळाले. समर्थ ज्यावर कृपा करतील त्याला काय कमी आहे? नरसप्पाकडे श्रींची स्वारी कधी गेली म्हणजे आपल्या घरी महाराजांनी पुष्कळ दिवस राहावे अशा हेतूने श्री स्वामी समर्थ रात्री निघून जातील म्हणून तो उंबऱ्यात निघत असे. एक वेळ महाराज सुताराकडे 8 दिवस राहिले. त्याच्या मनात सहज आले की सुगीचे दिवस आहेत. महाराज घरात असल्याने शेतात जाता येत नाही, नुकसान होणार, तरी कसे करावे हा त्याच्या अंतःकरणातील भाव जाणून पहाटे 4 वाजता महाराज दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागले. सुताराने न जाण्याविषयी श्रींची पुष्कळ प्रार्थना केली, पण सुगीचे दिवस आहे, तुला अडचण होते म्हणून आम्ही निघतोय असे म्हणून स्वामी महाराज चालू लागले. नरसप्पाला पश्चाताप होऊन आपल्या तोंडात मारून घेतल्यासारखे झाले आणि पायावर डोके ठेवून त्याने स्वामींची खूप प्रकारे विनवणी केली, पण त्यावेळी महाराज त्यांच्या घरी परत गेले नाहीत. श्री स्वामी समर्थ.